अरे दादा 22 ते 25 मे सासवड मध्ये पुरंदर कृषी एक्सपो 2026 भरतोय. तू येणार ना? अरे वा, पण तिथं एवढं खास काय आहे? नवीन शेती तंत्रज्ञान, ड्रोन प्रदर्शन, आधुनिक अवजारे, हा, सगळं एकाच ठिकाणी, म्हणजे नवीन व्यवसायाच्या संधीही मिळणार. हो ना, AI, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञानावर तज्ञांचं मार्गदर्शनही आहे. मग एवढा उत्साह कशासाठी? अरे दररोज 100 भेटवस्तू आहेत आणि बंपर बक्षीसच्या ट्रॅक्टर. मग लकी ड्रॉ साठी काय लागणार? फक्त 7-12ची प्रत सोबत घेऊन या. मग मी तर पूर्ण कुटुंबासोबतच येणार. मग 22 ते 25 मे सकाळी 9 ते रात्री 9 सासवडला नक्की या. नक्की या. संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा. नमस्कार, मी प्रतिभा. संध्या लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीआधी भाजप आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी. एवढंच नाही तर 2 जण थेट छत्रपती संभाजीनगरच्या हॉटेलमध्ये घुसले. पण या संपूर्ण प्रकरणावर आता स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी अत्यंत मोठी आणि कडक भूमिका घेतली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार प्रसाद लाड हे जरांगे पाटलांची भेट घेण्यासाठी अंतरवली सराटीकडे निघाले होते. मात्र छत्रपती संभाजीनगर मधील हॉटेलमध्ये मुक्कामी असतानाच काल रात्री लाड यांच्या पीएला एक धमकीचा फोन आला. आधी तुम्ही जरांगे पाटलांवर टीका केली, मग आता भेटायला कशाला येत आहात? जर इथे आलात तर हल्ला करू, अशी थेट धमकी फोनवरून देण्यात आली. इतकंच नाही तर 2 अज्ञात व्यक्तींनी हॉटेलमध्ये शिरण्याचाही प्रयत्न केला. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने चक्र फिरवली आणि सिडको परिसरातून गणेश उगले पाटील आणि योगेश चितोळे पाटील या दोघांना अटक केली आहे. या खळबळजनक प्रकरणावर मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना आपली भूमिका एकदम स्पष्ट केली आहे. जरांगे पाटील म्हणाले, आमदार प्रसाद लाड यांच्यावरील हल्ला आणि धमकीचं समर्थनच होऊच शकत नाही. लाड सध्या कोणाबद्दलची वाईट बोललेले नाहीत, मग तुम्ही धमकी कशी काय देऊ शकता? आपल्या मराठा बांधवांनी गेल्या 2-3 वर्षात अतिशय शांततेत आंदोलन केलंय. त्याला असं गालबोट लागेल असं कुणीही वागू नये. एकीकडे आमदार प्रसाद लाड आणि जरांगे पाटील यांच्या भेटीमुळे राजकीय वातावरण तापलं असताना या धमकी सत्रामुळे खळबळ उडाली आहे. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.